सर्व मान्यवर त्यातल्या त्यात जरांगेच्या आंदोलनाला घाम फोडणारा आमचा ओबीसी योद्धा या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आता हरित विरोध आरक्षणवादी आघाडी या महाराष्ट्रात स्थापन केली असे दलितांचे कैवारी आनंदराजी आंबेडकर साहेब व्यासपीठात उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित ओबीसी बहुजन बंधू आणि भगिनींनो, चंद्रसेन पाटलांच्या प्रचाराच्या सभेला मी यायचं ठरवलं होतं, परंतु आलो विजयाच्या सभेत. चंद्रसेन पाटील काही काळजी करू नका, येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा लढायला हा चंद्रसेन पाटील तुम्हाला विधानसभेत पाठवायचा आहे. आणि जरांगेला कुठं पाठवायचं? जेव्हा जरांगेच्या नादाला लागला तर संपला. आंबेडकर साहेबांना मी सांगतो, या ठिकाणी या महाराष्ट्राच्या 75 वर्षाच्या या सत्तेच्या चारीपाटामध्ये या महाराष्ट्रातला ओबीसी असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, अनुदान या ठिकाणी पिकला गेला, गांजला गेला, गंजला गेला. त्याच्या आरक्षणाचा सत्यानाश करण्याचं पाप या महाराष्ट्रामध्ये झालं. गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल तर या महाराष्ट्रात ओबीसीचं राजकीय आरक्षणाची वाट लागली आणि उरलं सुरलं जे काही आपलं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये जे काही आरक्षण आहे ते सुद्धा या ठिकाणी 57 लाख कुटुंबांच्या दाखल्यांचे CR काढले गेले आणि त्यातून सुद्धा त्या आरक्षणाचं सुद्धा या ठिकाणी वाट लावण्याचं पाप या महाराष्ट्रामध्ये झालं. आता ह्याच्यावरती उपाय काय, विलास काय? अरे या ठिकाणी ओबीसीचे कार्यकर्त्यांचे घरं जाळली, दारा जाळली, गाड्या फोडल्या, दुकानं फोडली आणि घरात शिरून बायका पोरं सकट या ठिकाणी त्या ठिकाणी भरवण्याचा काम या महाराष्ट्रामध्ये झाला. आणि त्याला तोडी तोड उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आमचे लक्ष्मण हाके असतील, त्याचप्रमाणे आमचे मंगेश ससाणे असतील, अंतरवादी सराठीमध्ये घुसून या ठिकाणी आंदोलन उपोषण करण्याचं काम ओबीसीने त्या ठिकाणी केलं आणि जरांगेला कळून लावायचं काम त्या ठिकाणी झालं. आता आपलं आरक्षण मानवायचं असेल, या विधानसभेमध्ये ओबीसीची केली 22 कुमार याची मुलं आपल्याला पाठवावीच लागतील. जर ते नाही झालं तर आपल्या पूर्ण सुद्धा आरक्षण सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. दलितांचं आरक्षण सुद्धा आता त्यांचं प्रमोशनमधलं आरक्षण गेलेलं आहे. त्या ठिकाणी आता मुस्लिमांचं 5% आरक्षण हायकोर्टाने गेल्या 10 वर्षापूर्वी दिलेलं आहे. पण ना महाविकास आघाडी ना महायुतीचं सरकार त्यांच्याकडे डुंकून बघितलेलं नाही. ओबीसीचं मुलं या ठिकाणी तुम्ही अधिवेशनामध्ये पाठवा, मंत्रालयामध्ये पाठवा. पहिल्या कॅबिनेटमध्ये या ठिकाणी मुस्लिमांच्या आरक्षणाचा GR जो आहे तो चंद्रसेन पाटील त्या ठिकाणी मंत्री म्हणून तो GR करण्याचा आणि आपल्याला विनंती आहे, या ठिकाणी प्रतापराव चिखलीकरांनी बरा चिखल करून ठेवलेला आहे. गेला चिखल, तो चिखल साफ करायचा असेल तर आपल्याला चंद्रसेन पाटलाला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवावं लागेल आणि इथला चिखल साफ करून या ठिकाणी चंद्रसेन पाटलाला आपण विधानसभेत पाठवा. त्यांची निशाणी आहे बॅग, या बॅगचे निशंका लावा आणि चंद्रसेन पाटलाला विधान करून पाठवा. एवढंच आपल्याला आव्हान करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी, जय भीम. धन्यवाद सर्वांचे आभार. हा कार्यक्रम सर्व मान्यवरांचा